आज आपण कॅल्शियम आणि आयर्नने भरपूर असणारे गुळाचा पाक न बनवता किंवा गूळ न वितळवता एक सोप्या पद्धतीने नाचणीचे 3 महिने टिकणारे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि लाडूही खूप छान होतात. तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला नाचणीचे पीठ लागणार आहे. तर इथे मी अर्धा किलो म्हणजे साधारण 4 कप एवढं नाचणीचे पीठ घेतले. तर हे मोड आलेल्या नाचणीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. शक्यतो हेच वापरायचं. नाचणीला पहिले मोड आणायचे आणि मग ते पीठ आपल्याला लाडूसाठी वापरायचे. नाचणीला मोड आणून जर त्याचं पीठ बनवलं तर ते आणखी जास्त पौष्टिक होतं. त्यामुळे शक्यतो असंच बनवायचं आणि ते कसं तयार करायचं याचा एक व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे. नाचणीला मोड आणून त्याचं पीठ कसं तयार करायचं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता आपण सुरुवात करूयात. लाडू बनवण्यासाठी गॅसवर मी एक मोठी कढई गरम करायला ठेवली आणि इथे 1 कप एवढं तूप घेतलेलं आहे. त्यातलं 1 चमचाभर तूप मी सुरुवातीला कढईमध्ये घेतले. तर सगळ्यात आधी यामध्ये मी डिंक फुलवून घेणार आहे. डिंक घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर साधारण 50 ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे. तुपामध्ये मी त्याला फुलवून घेते. तर 2 बॅचमध्ये त्याला फुलवून घेणार आहे. डिंक या पद्धतीने छान फुलला गेला की काढून घ्यायचा आपल्याला आणि याच पद्धतीने राहिलेला जो डिंक आहे तोही तुपामध्ये छान तळून घ्यायचा आहे. तुम्ही कच्चाही बारीक दळून घेतलेला डिंकसुद्धा यामध्ये वापरू शकता. याच पद्धतीने राहिलेला जो डिंक आहे तोही मी तुपात फुलवून घेते. तुम्ही डिंक न घालता सुद्धा हे लाडू बनवू शकता. आता कढईमध्ये जे थोडंसं तूप राहिलेलं आहे त्यामध्ये मी बदाम घालते. पाव कप एवढे बदाम घेतलेले आहेत. पाव कप काजू घेतलेले आहेत. पाव कप अक्रोड घालते यामध्ये. तुम्हाला जो सुकामेवा आवडतो तो तुम्ही यामध्ये घालू शकता. तर साधारण हे सगळं मी 50-50 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे. आता हे तुपामध्ये छान परतून घेणार आहे. यामुळे आपले जे लाडू आहेत सुकामेवा जर थोडासा परतून घेतला तर एक तर चवही छान लागते आणि लाडू जास्त दिवस टिकतात आहे. तर या पद्धतीने याला थोडंसं एक साधारण 4 ते 5 मिनिटं याला तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तूपही जास्त नाही घालायचं. थोडंसं तूप घालून या पद्धतीने परतून घ्यायचं तुपामध्ये आणि याला काढून थंड व्हायला ठेवायचे. आता यामध्ये मी सुकं खोबरं घालते. तर 2 कप एवढं घेतलेलं आहे. 125 ग्रॅम एवढं आहे. तर हे सुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खोबरं मी अगोदरच थोडंसं भाजून ठेवलेलं होतं, पण तरीसुद्धा मी याला पुन्हा हलकंसं गरम करून घेणार आहे. तर हे जे सगळे पदार्थ आहेत हलकेसे जर आपण भाजून घेतले तर आपले जे लाडू आहेत ते भरपूर दिवस टिकतात आणि ते खूप जास्त दिवस जरी झाले त्याला तरी त्याचा वास येत नाही. त्यामुळे सगळे पदार्थ आपल्याला हलकेसे भाजूनच लाडूमध्ये घालायचे. तर बघू शकता खोबरंही छान भाजून झालेलं आहे. मी थंड व्हायला ठेवते. आता कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालूयात. तर 1 कप तूप आपण घेतलेलं आहे. 200 ते 250 ml तूप आहे हे. त्यामध्ये घालायचं आपल्याला नाचणीचं पीठ. तर सगळं तूप एकदा न घालता आपल्याला थोडं तूप घालायचं कढईमध्ये आणि हे पीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं. तर पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे लो टू मीडियमच ठेवायची. शक्यतो मोठ्या फ्लेमवर न भाजता लो टू मीडियम फ्लेमवर त्याला सतत हलवत छान भाजून घ्यायचं. आपलं जे पीठ आहे जेवढं छान भाजलं जाईल लाडू तेवढे चविष्ट होतात. त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर खूप पौष्टिक असे लाडू आहेत हे. तुम्ही घरातील लहान मुलांना किंवा जे आजारी माणसं आहेत त्यांनासुद्धा देऊ शकता. घरातील सर्वच जण हे लाडू खाऊ शकता. कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे, आयर्नचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे खूप पौष्टिक होणारे असे लाडू आहेत. आता हे आपलं पीठ भाजते, कमी गॅसवरती ठेवते. तोपर्यंत डिंक आणि सुकामेवा थंड झालेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता पीठ आपलं थोडंसं भाजलं गेलं की पुन्हा यामध्ये आणखी थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा याला भाजून घ्यायचे. तर या पद्धतीने आपल्याला याला छान खमंग असं भाजून घ्यायचे. तर एवढ्या पिठासाठी आपल्याला साधारण 1 कप एवढं तूप लागतं. जर अर्धा किलो नाचणीचं पीठ असेल तर 250 ते 250 ml एवढं आपल्याला तूप लागतं. तर नाचणी किती जुनी आहे त्यावर सुद्धा तुपाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. जर खूप जास्त दिवसाची जर नाचणी असेल तर त्यासाठी तूपही जास्त लागतं. तर बघू शकता या पद्धतीने इथे मी थोडं तूप घालून पीठ छान भाजून घेतलेलं आहे. या पद्धतीने पीठ भाजण्यासाठी मला 1 कप आणि पुन्हा वरती 2 चमचे एवढं तूप लागलेलं आहे. तर तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्तही होऊ शकतं. आता यामध्ये या पद्धतीने पीठ आपलं चांगलं भाजून झालं की यामध्येच खसखस घालायची आणि पुन्हा याला छान भाजून घ्यायचं.
पीठ आपलं भरपूर गरम आहे, गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे. तर यामध्ये खसखस छान भाजली जाते. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर खसखस घातल्यानंतर पुन्हा मी याला 4 ते 5 मिनिटांनी भाजून घेतलेलं आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला थंड व्हायला ठेवायचे. तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतले. त्याला थंड करून घेऊयात आपण. पीठ व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं. आता पीठ आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे. यामध्ये मी जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ते घालते. यासोबतच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर अर्धा किलो एवढाच गूळ आहे. कपाने मोजून घेतला तर 2 कप एवढा आपला गूळ आहे. जो बारीक करून घेतलेला डिंक आहे तोही मी यामध्ये घालते आणि हे सगळं आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते. जर पीठ गरम असताना जर तुम्ही यामध्ये गूळ घातला तर गूळ मेल्ट होऊ शकतो आणि मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित याला गार होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये गूळ घालायचा. तर गूळ शक्यतो मऊ असणारा वापरायचा. गूळ पावडर वापरायची नाही आपल्याला या लाडूसाठी. जो मऊ असणारा गूळ असतो तोच वापरायचा, म्हणजे आपल्या लाडूला बाइंडिंग छान येतं. अजिबात यासाठी आपल्याला गुळाचा पाक करायची गरज नाही किंवा गूळ मेल्टही करायची गरज नाही. या पद्धतीने जर मऊ गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला तर आपले लाडू छान वळले जातात. हाताने तेवढं व्यवस्थित मिक्स होत नाही. तर याला मी या पद्धतीने एकदा हलकंसं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. त्यामुळे आपले जे लाडू आहेत त्याला बाइंडिंग खूप छान येतं. तर बघू शकता इथे मी हे सर्व मिश्रण हलकंसं एकदा मिक्सरला फिरवून घेतलेले. खूप जास्तही फिरवायचं नाही, थोडंसं फिरवून घ्यायचं. आता यामध्ये जे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले होते ते घातले. ड्रायफ्रूट्स आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचे, हलकेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा ते दाताखाली आले तर जास्त छान लागतात. तर या पद्धतीने ड्रायफ्रूट्सची पावडर करून मिक्स करून घेतली यामध्ये. आता याचे आपण लाडू वळून घेऊयात. तर बघू शकता त्याला बाइंडिंग खूप छान येते. अजिबात हे मिश्रण कोरडंही पडत नाही. या पद्धतीने आपल्याला याचे छान असे लाडू तयार करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडंसं कोरडं होतं तर या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडंसं तूप गरम करून घालून मिक्स करून घेऊ शकता. बाइंडिंग खूप छान येतं. फक्त जो गूळ आपण यामध्ये वापरतो तर तो फक्त गूळ पावडर किंवा खूप कडक असणारा गूळ न वापरता मऊ असणाराच गूळ वापरायचा. तर बघू शकता खूप मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत. तर सर्व लाडू मी या पद्धतीने आता तयार करून घेणार आहे. तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता खूप मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. बाइंडिंग पण खूप छान आले. आता हे लाडू जर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले व्यवस्थित तर 3 महिने व्यवस्थित राहतात. अजिबात खराब होत नाहीत. फक्त याला ओला हात किंवा पाणी लागू द्यायचं नाही, व्यवस्थित राहतात ते. तर तुम्ही सुद्धा करून पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.